नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या विषय क्रिकेटचा या यूट्यूब चॅनलवर. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहित शर्मा 2024मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये काही खास करू शकला नाही. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतही रोहितला अपयश आलं आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा चर्चा जोरात ठरत आहेत. रोहितच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहने पार कसोटीत निवृत्ती सांभाळताना विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहित संघात परतला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील 3 कसोटीचे निकाल पराभव, ड्रॉ आणि पराभव असे लागले. ऑस्ट्रेलियन मालिकेत 0-1 अशी पिछाडीवरून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. रोहितला ही मालिका अजूनही 2-2 अशी बरोबरीत राखू शकतो अशी आशा आहे. 3 जानेवारीपासून सिडनी कसोटीला सुरुवात होणार आहे. पण रोहितने आता निवृत्तीचा निर्णय जवळपास पक्का केला आहे आणि BCCI व निवड समितीशी त्यांनी चर्चा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित स्वतःच्या कामगिरीमुळे त्रस्त आहे आणि 14 कसोटी सामन्यातील पराभवानंतर त्यांनी हे मान्य केले आहे. जसप्रीत बुमराहच्या 30 विकेट्सपेक्षा रोहितने 60 डावात केवळ 31 धावा जास्त केल्या आहे. रोहित म्हणाला, मी आहे तिथेच आहे. मागे काय घडलं याबाबत विचार करत नाही. काही निकाल हे आमच्या बाजूने लागले नाही. हे निराशाजनक आहे. मी प्रयत्न करतोय, परंतु मला अपेक्षित यश मिळत नाही. मनस्तापित होतोय. रोहितच्या निवृत्तीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीनंतर रोहित निवृत्ती जाहीर करेल असे वृत्त TOIने दिले आहे. त्यांनी याबाबत BCCI व निवड समितीशी चर्चा केली आहे. रोहित त्यांचा निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे, पण भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्यास तो निवड समितीला ही कसोटी खेळण्याची विनंती करू शकतो. रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीत 67 सामन्यात 40.57च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके व 18 अर्धशतके आहेत आणि कसोटीत त्याने 473 चौकार व 88 षटकार खेचले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 212 धावाची खेळी ही त्याच्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. रोहितने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 1147 धावा केल्या आहेत. अशा इन्फॉर्मेशन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.